फक्त या एका बटाट्यापासून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकतात. कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, वाढत्या वयानुसार येणारे तुमच्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम सगळे दूर व्हायला हा बटाटा मदत करत असतो. तसे तुमच्या चेहऱ्यावर अतिशय नॅचरल ग्लो येईल. त्याचबरोबर फेशियलपेक्षाही 100 पट ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तसे वाढत्या वयातसुद्धा तुमचा चेहरा हा खूप जास्त तरुण दिसायला मदत होत असते. तर चला, आजची ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेमेडीला सुरुवात करूया. तर आपल्याला या ठिकाणी एक मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे. आधी आपल्याला बटाटा हा स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बटाटा स्वच्छ धुतल्यानंतर यावरची साल आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे, जेणेकरून या रेमेडीमध्ये जी सालीवरची घाण आहे ती आपल्या रेमेडीमध्ये अजिबात नको यायला. तर आता या ठिकाणी बटाटा हा आपल्याला एका किसणीच्या साहाय्याने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील हा बटाटा ग्राइंड करू शकतात, परंतु आपण किसणीच्या साहाय्याने या ठिकाणी बटाटा हा किसून घेत आहोत. तर बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग असो किंवा काळे डाग धब्बे असू द्या, कितीही जुनी टॅनिंग असू द्या, ते रिमूव्ह करायला खूपच जास्त फास्ट काम हा बटाटा करत असतो. तर बटाट्यामध्ये नॅचरल स्टार्चचं प्रमाण तर असतं, त्याचबरोबर नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी देखील बटाट्यामध्ये भरपूर जास्त असते. त्यासाठी आपण बटाट्याच्या कशा पद्धतीने वापर करतो ते देखील तेवढं जास्त महत्त्वाचं असतं. तर चला, आता या ठिकाणी आपण जो बटाटा किसून घेतलेला होता त्याला आपण एका चाळणीच्या साहाय्याने त्याच्यातला जो रस आहे तो काढून घेणार आहोत. तर या बटाट्याच्या किसपासून साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा रस निघत असतो. तर बटाट्यामध्ये नॅचरल स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल व्हाईटनिंग आणि लाईटनिंग तसेच ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचे काम करत असते. त्याचबरोबर नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या त्वचेला एक नॅचरल ब्लीच देखील या बटाट्यापासून होत असतं. तर या ठिकाणी बघू शकतात की किती जास्त स्टार्चचं प्रमाण या बटाट्याच्या रसामध्ये आहे. तर आपण या रसापासून किंवा बटाट्याच्या ज्यूसपासून 2 प्रकारचे रेमेडी तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर आता आपल्याला 2 बाउलमध्ये हा रस डिवाईड करून घ्यायचा आहे. तर आता अर्धा रस आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि जो अर्धा रस होता तो साईडला ठेवलेला आहे. तर पुढच्या स्टेपमध्ये आपण त्या रसाचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते नक्की बघूया. तर आता या ठिकाणी आपल्याला पहिली स्टेप करायची आहे ते म्हणजे क्लिंजिंग. तर आपण आता यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट या रसमध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे घट्ट असं दही. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं आपल्याला दही घ्यायचं आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करत असते. तर आता या ठिकाणी सेकंड इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये देखील नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो तर आणतच असतं, त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील सगळी घाण काढायचं काम बेसन पीठ हे करत असतं. तर यासाठी आपल्याला दही आणि बेसन पिठाचा या ठिकाणी आवर्जून वापर करायचा आहे. साधारणतः हाफ टेबलस्पून आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक. तर या ठिकाणी कस्तुरी हळद घालणं खूप जास्त गरजेचं आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जर का काळे डाग धब्बे असतील किंवा वांगाचे डाग असतील ते देखील कमी व्हायला कस्तुरी हळद मदत करत असते. तर यासाठी कस्तुरी हळदीचाच आपल्याला वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, किचनची हळद जर का तुम्ही यूज करत असणार तर ती फक्त 1 पिंच घ्या किंवा स्किप केली तरी देखील चालेल. तर आता छान असं आता हे क्लिंजर आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर कुठलीही होम रेमेडी अप्लाय करायला हवी. तर आता सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण चेहऱ्याला हे क्लिंजर अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि आता क्लिंजर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला ते तसंच सोडायचं नाही आहे, तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह होते, त्याचबरोबर
डर्ट ऑइल इम्प्युरिटी जी असते ती सगळी रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तसेच जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते. तसेच आपण यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे नॅचरली पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर त्यांचं काम करत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट या क्लेन्झरमुळे होत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप रिमूव्ह करण्यासाठी देखील या क्लेन्झरचा वापर करू शकतात. तसेच डेली रात्री तुम्ही झोपेच्या आधी जर का या क्लेन्झरचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी केला तर तुमच्या चेहऱ्यावरील सगळे काळे डाग धब्बे असो किंवा कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा उन्हामुळे जी टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावर झालेली आहे ती देखील कमी व्हायला हा फेस पॅक किंवा हे क्लिंजर मदत करत असतं. तर चला आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर सेकंड लेअर परत आपल्याला या क्लिंजरची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि शक्य होत असेल तर 5 मिनिट असंच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे. तसेच पहिल्या स्टेपमध्येच आपल्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असा ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. तर चला आता या ठिकाणी पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेपकडे आपण वळूया. तर आता या ठिकाणी आपल्याला जो बटाट्याचा जो स्टार्च होता किंवा रस आपण साईडला काढून ठेवलेला होता त्यापासून अतिशय सुंदर असा आणि इफेक्टिव्ह असा फेस मास्क आपल्याला तयार करायचा आहे, जो की तुमच्या चेहऱ्यावर अतिशय 10 मिनिटातच खूपच सुंदर असा ग्लो आणेल. तर आता यामध्ये आपल्याला जे इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर आता यामध्ये आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. तर तांदळाचं पीठ आपल्याला पूर्ण बारीक असं पावडर या ठिकाणी घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही तांदूळ हे बारीक असे ग्राइंड करू शकतात. या ठिकाणी आपल्याला पूर्णतः तांदळाचं पावडर लागणार आहे म्हणजेच पिठी लागणार आहे. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे दही. तर दही या ठिकाणी शक्य होत असेल तर जरा आंबट दही जर का तुमच्याकडे असेल तर चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वीचं दही या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करा. जर का तुमच्या त्वचेला दही सूट होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटोचा ज्यूस किंवा लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचा रस देखील ॲड करू शकतात किंवा तुम्ही कच्च्या दुधाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. तर आता या ठिकाणी दही घातल्यानंतर आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजल मुळे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग व्हायचं काम होत असतं किंवा नॅचरल टोनरचं काम गुलाबजल करत असतं. त्यासाठी गुलाबजल घालणंही तेवढंच जास्त गरजेचं आहे. जर का तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करत असणार तर गुलाबजल तुम्ही स्किप देखील करू शकतात. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी छान असा मिक्स करून घेतल्यानंतर चेहऱ्यावर हा आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये अप्लाय करायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर आपण कुठलाही फेस पॅक ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस तो लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायला हवा. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो तर छान येतोच, त्याचबरोबर सुरकुत्या देखील आपल्या चेहऱ्यावर पडत नाही. त्यामुळे कुठलीही होम रेमेडी आपण कशा पद्धतीने चेहऱ्यावर लावत असतो किंवा फेस पॅक अप्लाय करत असतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. त्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायला हवा. तर आपण यामध्ये राईस फ्लोअरचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणायला तर मदत करतच असते, त्याचबरोबर नैसर्गिक चमक देखील आपल्या चेहऱ्यावर येते. तसेच तांदळाच्या पिठामध्ये व्हिटॅमिन सी आणि ईचं प्रमाणे भरपूर जास्त असतं, की आपल्या त्वचेवर कोरियन ग्लास स्किन इफेक्ट द्यायला खूप जास्त मदत करत असतं. तसेच आपल्या त्वचेवर अतिशय दुधासारखा ग्लो यायला मदत होत असते. जर का तुमच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील किंवा वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर जास्तीच्या सुरकुत्या पडत असतील ते देखील कमी करायचं काम तांदळाचं पीठ करत असतं. जर का तुमच्या त्वचेला तांदळाचं पीठ सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ देखील वापरू शकतात. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी असाच राहू द्या आणि चेहरा आपल्याला या ठिकाणी थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे.
तर रिझल्ट या ठिकाणी तुमच्या समोरच आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर कुठल्याही प्रकारचं महागडं असं फेशियल करायची गरज नाही किंवा कुठलेही महागडे प्रोडक्ट वापरायची गरज नाही. आपण घरगुती पद्धतीनेच आपल्या चेहऱ्यावर अतिशय नैसर्गिक चमक आणू शकतो किंवा नॅचरल ग्लो आणू शकतो. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही स्किप करायचं नाही आहे. कारण यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतच असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझर मदत करत असते. तसेच आपण कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यानंतर आपली त्वचा ही थोडी ड्राय झालेली असते, ते देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्यामुळे चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. तसेच मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होते. तसेच यामुळे आपल्या त्वचेला अतिशय सुंदर असा रिफ्रेशिंग लूक आपल्या त्वचेवर बघायला मिळत असतो. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तसेच चेहऱ्याची त्वचा देखील तेवढीच तुकतुकीत झालेली आहे. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर का पहिल्यांदाच बघत असणार किंवा चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच एक रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय.